आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत ॲपल बीटरूट जाम, जो बनवायला अतिशय सोपा आहे, पण त्याचबरोबर कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता अगदी 5 ते 6 महिने टिकणारा हा जाम आहे। घरच्या मोजक्याच साहित्यामध्ये हा बनवून तयार होतो। चला तर मग सुरू करूया। आता हा जाम बनवण्यासाठी इथं मी 2 सफरचंद घेतलेले आहेत आणि 1 बीट घेतलेला आहे। सर्वप्रथम हे स्वच्छ धुवून घेतलं, त्यानंतर याची आता सालं काढून घेऊया। आता हा जाम बनवताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही फळं इथं वापरू शकता आणि हा जाम बनवू शकता। आता सालं काढून घेतल्यानंतर याच्या फोडी ज्या आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। हे कट करून झाल्यानंतर आपल्याला हे फोडी ज्या आहेत त्या कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि हे शिजवून घ्यायचं आहे। आता कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि याच्या 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। आता हे 3 शिट्ट्या करून झाल्यानंतर हे थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरला याची छान प्युरी करून घेतलेली आहे आणि गाळणीच्या सहाय्यानं याला गाळून घ्यायचं, म्हणजे याचा चोथा जो आहे तो वेगळा होईल। आता गाळून घेतल्यानंतर कढईमध्ये आता यामध्येच आपल्याला पाव वाटी साखर जी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि आता हे गॅसवर ठेवायचं आहे। सुरुवातीचे 5 मिनटं आपल्याला साखर वितळेपर्यंत हाय फ्लेमवर हे वितळवून घ्यायचं आहे। त्यानंतर 10 ते 12 मिनटं यातली पाणी आटेपर्यंत लागतात। 10 ते 12 मिनटं झाल्यानंतर आपला जाम जो आहे तो तयार होतो, म्हणजे यातलं पूर्ण पाणी आटल्यानंतर। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। हा आपला जाम तयार झालेला आहे। त्यानंतर थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला काचेच्या बरणीमध्ये हा भरून तुम्ही 6 महिने फ्रीजमध्ये ठेवून हा वापरू शकता। बनवायला अतिशय सोपं आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।